इयत्ता 11वी भूगोल या पुस्तकाची थोडक्यात माहिती आणि मूल्यमापन पद्धती मी आज तुम्हाला विशद करणार आहे। 11वी भूगोल या विषयासाठी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे यांनी हे पुस्तक तुमच्यासाठी निर्माण केलेलं आहे। मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ हे जर पाहिलं तर तुम्हाला भूगोलाला साजेस असं सुंदर मुखपृष्ठ त्या ठिकाणी दिलेलं आहे। या मुखपृष्ठावरती पृथ्वीवरील विविध भूरूपांची संकल्पना चित्र तुम्हाला दर्शवलेले आहेत। तुम्ही जर पाहिलं तर अगदी बर्फाच्छादित पर्वतीय क्षेत्र, पठार दिसेल, टेकडी दिसेल, त्यावरती उगम पावणारी नदी, जवळ पायथ्यालगत घनदाट जंगलाचा प्रदेश, नागमोडी वळण घेऊन जाणारी नदी आणि शेवटी समुद्राला मिळते अशा पद्धतीचं सुंदर त्या ठिकाणी मुखपृष्ठ आणि तेवढंच दर्जेदार मलपृष्ठ त्या ठिकाणी घेतलेलं आहे। या अभ्यासक्रमावरती एक नजर टाकली तर तुम्हाला प्राकृतिक भूगोल हा दिलेला आहे। एकूण 9 प्रकरणं ही लेखी परीक्षेसाठी दिलेली असून 10वं प्रकरण त्यामध्ये प्रत्येकी 6 असे प्रात्यक्षिक त्या ठिकाणी दिलेले आहेत। तुर्तास एवढीच माहिती मी या संदर्भात देतो आणि याचं जे मूल्यमापन आहे त्या मूल्यमापनाकडे आपण जाऊया। कुठलाही अभ्यासक्रम म्हटलं तर त्या अभ्यासक्रमासाठी मूल्यमापन पद्धती अत्यंत महत्त्वाची असते। तुम्हाला प्रथम सत्रासाठी मूल्यमापन पद्धती वेगळी आणि द्वितीय सत्रासाठी मूल्यमापन पद्धती वेगळी ही दिलेली आहे। प्रथम सत्रासाठी प्रश्न प्रकारानुसार गुणविभागणी जर पाहिली तर 3 प्रकारचे प्रश्न प्रकार तुम्हाला नेहमीप्रमाणे दिलेले आहेत। एक वस्तुनिष्ठ प्रश्न, लघुत्तरी प्रश्न आणि दीर्घोत्तरी प्रश्न। त्यासाठी 13 मार्काचे वस्तुनिष्ठ प्रश्न असणार आहेत आणि त्याला विकल्पासह सुद्धा 13 गुण आहेत, म्हणजे कंपल्सरी ते प्रश्न वस्तुनिष्ठ सोडवायचे आहेत। लघुत्तरी प्रश्न शॉर्ट आन्सर तुम्ही म्हणता, शॉर्ट क्वेश्चन म्हणता, 33 मार्काचे विकल्पासह असतील। प्रत्यक्षात 21 मार्क पैकीच तुम्हाला गुण मिळतील। दीर्घोत्तरी प्रश्न ब्रॉड क्वेश्चन म्हणूया, 24 विकल्पासह प्रश्न आहेत आणि 16 गुणांसाठी ते प्रश्न तुम्हाला असणार आहेत। अशा पद्धतीने विकल्पासह 70 गुणांची प्रश्नपत्रिका असेल, परंतु गुण हे 50 असतील, म्हणजे पहिली जी काही प्रथम सत्र परीक्षा आहे ती 50 गुणांसाठी तुमची असणार आहे। आता उद्दिष्टानुसार गुणविभागणी जर पाहिली तर जेव्हा एखादं पाठ्यपुस्तक निर्माण केलं जातं त्यावेळेस त्याच्यासाठी गुणविभागणी अत्यंत महत्त्वाची असते। म्हणून स्मरण 18 गुण विकल्पासह असतील, प्रत्यक्षात 13 गुण तुम्हाला स्मरणावरती आहेत। म्हणजे आत्तापर्यंत 10वी पर्यंत जी भूगोल तुम्ही अभ्यासलेला आहे त्याचं स्मरण तुम्हाला या निमित्तानं करावं लागणार आहे। आकलनासाठी 10 गुण आहेत। उपयोजन 14 गुणांचं असेल, 15 गुण विकल्पासह दिलेले आहेत। संश्लेषण 8 गुण विकल्पासह 12 गुण। त्यानंतर मूल्यमापन, सर्जनशीलता, मूल्य शिक्षण आणि जीवन कौशल्य हे 8 गुणांसाठी असणार आहे। 12 गुण तुम्हाला विकल्पासाठी दिलेत, म्हणजे उद्दिष्टानुसार 50 गुणाचे असे प्रश्न असतील आणि विकल्पासह 70 गुण त्या ठिकाणी दिलेले आहेत। आता प्रथम सत्र साठी जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम हा पाठ्यपुस्तक मंडळानं 4 प्रकरणं 8 पैकी निम्मे दिलेले आहेत। परंतु दरवर्षी शैक्षणिक कामकाजाचे दिवस विचारात घेऊन यामध्ये शाळा महाविद्यालये आपापल्या पद्धतीने बदल करत असतात। कधी कधी शैक्षणिक वर्ष उशिरा सुरू होतं, त्याचाही परिणाम होतो। कधी कधी दिवाळीपूर्वी काही शाळा महाविद्यालयामध्ये
प्रथम सत्र परीक्षा घेतात, कधी कधी दिवाळीनंतर काही महाविद्यालयामध्ये घेतली जाते आणि त्यामुळं दिवाळी काही असं प्रत्येक फिक्स महिना नसतो, कधी लवकर आली तरी या वेळापत्रकात बदल होतो. परंतु आपण 4 गुण हे दिलेले असतील. पहिलं प्रकरण जे आहे भूहालचाली, विकल्पासह 16 गुण त्याला दिलेले आहेत, 12 गुणांचे प्रश्न असतील. विदारण व विस्तृत झीज 16 गुण 12 गुणासाठी तुम्हाला असतील. अपक्षरणाची कारके 19 गुण विकल्पासह आहेत आणि 13 गुण तुम्हाला त्यासाठी दिलेले आहेत. हवामान प्रदेश हे विकल्पासह 19 गुण दिलेले असतील, 13 गुण तुम्हाला त्या ठिकाणी दिलेले असणार आहेत. अशा पद्धतीनं पहिली सत्र परीक्षा 4 प्रकरणावरती 50 गुणांची ही होणार आहे. आता द्वितीय सत्राचं पुन्हा थोडाफार बदल त्या ठिकाणी होतोय, कारण आता द्वितीय सत्र परीक्षा ही 80 गुणाची होणार आहे. प्रथम सत्र 50 गुणाची, म्हणून स्मरण 20 गुण दिलेत, विकल्पासह सुद्धा 20 गुण आहेत. आकलन 8 गुण, विकल्पासह 10 गुण. उपयोजन 18 गुण, विकल्पासह 26 गुणांचे प्रश्न असतील. संश्लेषण 14 गुण, 20 गुण विकल्पासह असणार आहेत. मूल्यमापन, सर्जनशीलता, मूल्य शिक्षण आणि जीवन कौशल्य यासाठी 20 गुण दिलेले आहेत, विकल्पासह 36 गुण असतील. अशा पद्धतीनं एकूण 80 गुणाची तुमची दुसरी सत्र परीक्षा होणार आहे आणि 20 गुण हे प्रात्यक्षिकांसाठी राहणार आहेत. असं 112 गुणांची तुमची दुसरी सत्र परीक्षा होणार आहे. आता प्रश्न प्रकारानुसार गुणविभागणी जर पाहिली तर वस्तुनिष्ठ प्रश्न 20 गुणासाठी असतील, विकल्पासह सुद्धा 20 गुण आहेत. लघुत्तरी प्रश्न 40 गुणासाठी असतील, 56 गुण विकल्पासह त्या ठिकाणी असणार आहेत. दीर्घोत्तरी प्रश्न 20 गुणांसाठी असतील, 36 गुण विकल्पासह असतील आणि एकूण गुण हे 80 मार्काचे असतील, 112 विकल्पासह त्या ठिकाणी असणार आहेत. आता दुसरी सत्र परीक्षा जी आहे घटकनिहाय विभागणी, तुम्हाला 9वी पर्यंत माहित होतं की प्रथम सत्राला जी प्रकरणं असायची ती कदाचित दुसऱ्या सत्राला नसायची, मात्र 10वीला संपूर्ण प्रकरणावरती तुमची 10वीची परीक्षा झाली. 11वीला तसंच होत आहे आणि 12वीला सुद्धा सर्व प्रकरणं तुम्हाला त्या ठिकाणी असणार आहेत. तर त्याचं वेटेज आपण त्याला म्हणतो, मूल्यमापन म्हणतो. घटकनिहाय गुणविभागणी जी असते ती अशी असते. भूहालचाली 9 गुणाचे प्रश्न, विकल्पासह 13. विदारण व विस्तृत झीज 8 गुण, विकल्पासह 13. अपक्षरणाची कारके 12 गुण असतील, 16 मार्कासाठी असेल. हवामान प्रदेश 10 गुणासाठी हे प्रकरण दिलेलं आहे. जागतिक हवामान बदल 8 गुणांसाठी असेल. महासागर साधन संपत्ती 8 गुणांसाठी असेल. महासागर या ठिकाणी 8 गुण तुम्हाला हिंदी महासागराची माहिती दिलेली आहे. त्यानंतर प्रकरण क्रमांक जे 8वा आहे 9 गुणांसाठी तुम्हाला असेल आणि आपत्ती व्यवस्थापन हे प्रकरण तुम्हाला 8 गुणांसाठी त्या ठिकाणी असणार आहे. अशा पद्धतीचे एकूण 9 प्रकरणं तुम्हाला 80 गुणांसाठी त्या ठिकाणी असणार आहे आणि 80 मार्काची तुमची लेखी परीक्षा होईल. आता प्रात्यक्षिक म्हणजे प्रॅक्टिकल म्हणतो आपण. तुम्हाला विज्ञानाप्रमाणे भूगोलामध्ये सुद्धा प्रात्यक्षिक कार्य आहे, प्रॅक्टिकल म्हणतो, जर्नल म्हणतो आपण, ते असणार आहे. त्यासाठी 8 घटक तुम्हाला निश्चित केलेले आहेत आणि त्यावरती प्रात्यक्षिक दिले जातील. पहिला घटक आहे अंतर्वेशन, 2 गुणासाठी असेल प्रश्न त्यावरती. छेदरेषा 2 गुणासाठी असेल. स्थलनिर्देशक नकाशा 4 गुणासाठी तुम्हाला त्यावरती प्रश्न असणार आहेत. हवा स्थितीदर्शक नकाशा सुद्धा 4 गुणांसाठी असणार आहे. त्यानंतर GPS प्रणाली, भूगोलाचं आधुनिक स्वरूप म्हणूया आपण,
2 गुणांवरती प्रश्न असणार आहेत. क्षेत्रभेट अर्थात हे प्रयोग 12 ते 15 मधील अहवाल अभिप्रेत या ठिकाणी आहेत आणि त्यासाठी 2 गुण तुम्हाला देण्यात येणार आहेत. त्यानंतर प्रयोग वही, त्यालाच तुम्ही जर्नल म्हणता, त्याला 2 गुण दिलेले आहेत. काही मुलं म्हणतील की 2 गुण म्हणजे मग नाही जर्नल केलं तरी चालेल, परंतु ते प्रयोग वही जर्नल प्रात्यक्षिक पूर्ण असली पाहिजे आणि ती तुमचे विषय शिक्षक प्राचार्य यांनी प्रमाणित केली असेल तरच तुम्हाला प्रात्यक्षिक परीक्षेला बसता येतं. त्यामुळे जर्नल हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्यानंतर मौखिक परीक्षा म्हणजे तोंडी परीक्षा आपण म्हणूया, 2 गुणासाठी असेल. असे 20 गुण तुम्हाला यामध्ये दिलेले असतील. म्हणजे लेखी परीक्षा 80 गुणाची आणि 20 गुणासाठी प्रात्यक्षिक परीक्षा ही असेल. आता प्रश्नपत्रिकेचा जो नमुना आराखडा दिलेला आहे, प्रथम सत्रासाठी 50 गुण, 2.5 तासाची वेळ त्या ठिकाणी असणार आहे. सूचना पाहूया आपण. सर्व प्रश्न सोडवणं आवश्यक आहे. प्रश्नांची उत्तरे लिहित असताना आवश्यक तेथे योग्य आकृत्या आलेख काढावे. त्यानंतर तिसरी सूचना तुम्हाला नवीन बदल दर्शवणारे आहे की रंगीत पेन्सिलचा वापर करण्यास परवानगी आहे. म्हणजे तुम्ही नकाशा भरत असताना रंगीत पेन्सिलचा वापर करू शकतात. शब्द नीट लक्षात घ्यायचा. रंगीत पेन्सिल म्हटलंय, रंगीत स्केच पेन म्हटलेलं नाही. त्यानंतर चौथी सूचना आहे, नकाशा पेन्सिलचा वापर योग्य तेथे करावा. विशेषतः जे ब्रॉड क्वेश्चन असतील तिथं नकाशासाठी काही गुण राखून ठेवलेले असतात. त्यानंतर उजवीकडे अंक पूर्ण गुण दर्शवतात. आणि शेवटची सूचना दिलेली आहे की आलेख पुरवणी व नकाशा पुरवणी मूळ उत्तरपत्रिकेस चांगल्या पद्धतीने जोडलेली असावी. आता पहा प्रश्न पहिला जो आहे, तर यासाठी खालील वस्तुनिष्ठ 10 प्रश्न प्रकारांपैकी कोणतेही 4 प्रश्न प्रकार त्याला अ, ब, क, ड मध्ये विचारण्यात यावेत असं दर्शवलेलं आहे. मग कदाचित अचूक पर्याय निवडा असू शकेल, अचूक सहसंबंध ओळखा, साखळी बनवा असाही प्रश्न असू शकतो. त्यानंतर वाक्यातील सहसंबंध योग्य पर्यायाने प्रस्थापित करा हे आपण दर्शवलेलं आहे. अयोग्य घटक ओळखा, विधानांचा क्रम लावा, वेगळा घटक ओळखा, चूक की बरोबर सांगा, अचूक गट ओळखा, वर्गीकरण करा आणि पुढील विधाने दिलेल्या सूचनेनुसार पूर्ण करून लिहा असं अ, ब, क आणि ड असे त्या ठिकाणी प्रश्न तुम्हाला असू शकतात. प्रश्न क्रमांक 2 आहे भौगोलिक कारणे लिहा. 5 पैकी 3 तुम्हाला त्यासाठी दिलेले आहेत. 9 एकूण गुण असतील. म्हणजे 3 प्रश्न जर सोडवले तर 1 भौगोलिक कारण 3 मार्कासाठी असेल. फरक स्पष्ट करा. 5 दिलेले असतील, 3 सोडवायचे, त्यासाठी सुद्धा 9 गुण आहेत. म्हणजे 3 गुणांना 1 प्रश्न तुम्हाला असणार आहे. नकाशात पुढील माहिती योग्य सूची व नाव देऊन भरा. 7 प्रश्न दिले जातील, पैकी 5 सोडवायचे, त्यांनी 5च गुण दिलेत. म्हणजे 1 नकाशा भरणं, योग्य सूचीकरण आणि नाव देणे यासाठी 1 गुण ठेवलेला आहे. प्रश्न क्रमांक 5 आहे टिपा लिहा. 3 दिल्या जातील, 2 सोडवायचे आहेत, 8 गुण दिलेत. म्हणजे 4 मार्काला 1 प्रश्न असणार आहे. प्रश्न क्रमांक 6 उताराचे वाचन करून प्रश्नांची उत्तरे लिहा. 4 गुणासाठी असेल. आ आहे 6व्यातला. आकृती काढून नावे द्या. 2 प्रश्न विचारले जातील, एकाची आकृती काढायची, त्यासाठी 2 गुण तुम्हाला दिलेले आहेत. तर अशा पद्धतीनं प्रश्नपत्रिकेच्या प्रथम सत्राचं तुमचं आराखडा असेल. आता नमुना प्रश्नपत्रिका आराखडा 2री सत्र
वेळ 3 तास असणार आहे. 80 गुणासाठी प्रश्न आहेत. मला वाटतं पुन्हा या ठिकाणी सूचना त्या वाचण्याची आवश्यकता मला वाटत नाही. प्रश्नांची उत्तरे लिहिताना काळजी घ्यायची आणि त्या सूचनावरती वाचलेल्या त्या आहेत. इथं सुद्धा प्रश्न पहिला जो आहे तो वस्तुनिष्ठ 10 प्रश्न प्रकारापैकी कोणतेही 4 प्रश्न प्रकार अ, ब, क, ड मध्ये विचारण्यात यावेत. अचूक पर्याय निवडा, अचूक सहसंबंध ओळखा व साखळी बनवा. तिसरा, वाक्यातील सहसंबंध योग्य पर्यायाने प्रस्थापित करा. चौथा आहे अयोग्य घटक ओळखा. 5, विधानांचा क्रम लावा. वेगळा घटक ओळखा. त्यानंतर चूक की बरोबर सांगा. अचूक गट ओळखा आणि वर्गीकरण करा. पुढील विधाने दिलेल्या सूचनेनुसार पूर्ण करून लिहा हे आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2, भौगोलिक कारणे लिहा. इथं मात्र 6 कारण दिले जातील. 4 सोडवायचेत. 12 गुण आहेत म्हणजे 1 कारण लिहिलं का त्यासाठी 3 गुण आहेत. फरक स्पष्ट करा. 5 पैकी 3 गुण, 9 गुण असणार आहेत म्हणजे 1 फरक स्पष्ट करण्यासाठी 3 गुण आवश्यक आहेत. प्रश्न चौथा अ, जग नकाशात पुढील बाबी योग्य सूची व नावे देऊन दर्शवा. 8 पैकी 6 प्रश्न सोडवायचे आहेत. 6 गुणांना 1 नकाशा भरायला 1 गुण आहे हे तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. ब प्रश्न आहे आलेख किंवा नकाशा वाचनावरती आधारित खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. तुम्हाला एखादा आलेख दिला जाईल किंवा नकाशा दिला जाईल आणि त्याचं वाचन करायचे. 5 गुणांसाठी हा प्रश्न असणार आहे. टिपा लिहा. हा 5 पैकी 3 टिपा लिहायच्यात. 12 गुण आहेत. 4 मार्काला 1 टिप तुम्हाला दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 6 असेल उतार्याचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 4 गुणांसाठी आहे. त्यानंतर हा उतारा तुम्हाला पुस्तकातील असेल, पुस्तकाच्या बाहेरचा असू शकतो. उतार्याचं वाचन करायचं आणि त्याची उत्तरे लिहायची. आ आहे आकृती काढून नावे द्या. 3 पैकी 2 प्रश्न सोडवायचेत. 2 गुणासाठी 1 आकृती असणार आहे. आणि प्रश्न क्रमांक 7 सविस्तर उत्तरे लिहा. 2 पैकी एकाच प्रश्नाचं उत्तर लिहायचे आणि 8 गुण त्यासाठी राखून ठेवलेले आहेत. विद्यार्थ्यांनो, तुम्ही पाठ्यपुस्तक शिकण्यापूर्वी किंवा वहीमध्ये सर्वप्रथम हे सर्व लिहून ठेवलं पाहिजे. मग मूल्यमापन आराखडा असेल, घटकनिहाय गुणविभागणी असेल किंवा प्रश्नपत्रिकेचा आराखडा असेल, हा तुमच्या समोर असला पाहिजे. म्हणजे किती क्रिकेटच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर किती ओव्हर आहेत आणि किती ओव्हरमध्ये किती रन काढायचे आहेत हे आपल्या पुढे असलं म्हणजे आपण त्या पद्धतीनं धावांची गती राखू शकतो. त्या पद्धतीनं हे तुमच्या वहीमध्ये नमूद करा आणि नंतर भूगोलाच्या अभ्यासाला सुरुवात केली पाहिजे. तुर्तास आपण इथेच थांबूया. मी पुन्हा एखादा नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर येईल. धन्यवाद.